आणि अभिषेक. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकानं गोलंदाज देवीदास. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकानं गोलंदाज देवीदास. चला वेल कमी घ्या, स्पीडअप करा. दोन्ही पंचांना आपण टाइम सेट करा. दोन्ही पंच बघा, पहिल्या 3 ओव्हरसाठी फक्त 15 मिनिटं अवधी आहे. आणि देवीदासचा पहिला चेंडू थोडासा स्वेर आपण पाहतोय. पहिला चेंडू योगेशच्या बॅट मधून हा मोठा फटका सजला आहे आणि चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक. बिग विकेट. योगेश दळवी सारखा तगडा फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहे. फटका उत्तम होता, प्लेसमेंट थोडंसं चुकीचं आपण पाहिलं. चेंडू जो वाईट ऑफ लॉंग ऑन सीमारेषा ट्रॅव्हल झाला, मार्गस्थ झाला. आउटफील्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण करताना आपण क्षेत्ररक्षक मला वाटतं दीपक याला पाहिलं, ज्याच्या माध्यमातून सुरेख सुंदर झेल कॅरी झाला आणि महत्त्वाचा पहिला फलंदाज पहिला धक्का बिग ब्लो मोठा धक्का लागतो या ठिकाणी. नेक्स्ट बॅट्समन संतोष जातोय. महत्त्वाचा फलंदाज बाद झाला योगेश दळवी पहिला चेंडू पेस करताना. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज देवीदास. न्यू बॅट्समन संतोष. चला गोलंदाज आपण देखील थोडासा बेल कमी स्पीडअप करा. देवीदास राईट आर्म राऊंडचा मारा या ठिकाणी करतोय. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका सजलाय. संतोषाच्या बॅटमधून चेंडू जातो वाईट ऑफ लॉंग ऑन सीमारेषा ट्रॅव्हल येतोय. आउटफील्डमधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्याची संधी मात्र संतोषाला मिळते. या एक धावेनं स्वतःचा काउंट ओपन करतो. संघात धावसंख्या 2-1. महत्त्वाचा फलंदाज योगेश दळवी हा बाद झालेला आहे. चला सकाळच्या सत्रामधून नाश्त्याची सोय देखील झालेली आहे. थोडासा अक्रॉस द लाईन ऑन साईडचा फटका अभिषेक याच्या बॅटमधून येतो. एक धाव घेण्याची संधी त्याला देखील प्राप्त झाली. या एका धावेने त्याने देखील स्वतःचा अकाउंट ओपन केलं. धावसंख्या 1-3. सर्व खेळाडूंसाठी या ठिकाणी स्पेशल नाश्त्याची सोय आहे आणि नाश्ता देखील झालेला आहे. ज्या कोणाला नाश्ता करायचा असेल त्यांनी काउंटरशी संपर्क साधा प्लीज. समर्थक तुम्हाला देखील संधी आहे. ऑन साईडचा फटका पुलचा फटका आपण निश्चित पाहिला होता. चेंडू मात्र आपण शॉर्ट मिड विकेटला पाहिला. एक धाव घेण्याची संधी झाली. धावसंख्या एकाने पुढे सगली 1-4. ओव्हर क्रमांक पहिलं गोलंदाज देवीदास. आउट ऑफ इनसाइट चा फटका फसतोय. शॉर्ट कव्हरला आपण अनिल याला पाहिलं आणि महत्त्वाची दुसरी विकेट देखील
क्या बात आहे. बघा या ठिकाणी गोलंदाज आणि फलंदाज तुम्हाला सुवर्ण संधी आहे. गोलंदाज आपण विकेट प्राप्त केला तर तुम्हाला 500, फलंदाज आपण षटकार मारला तर तुम्हाला 500. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू पडील संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मनोज जोशी यांच्याकडनं दोन्ही या खेळाडूंना एक सुवर्ण संधी आहे. हा चेंडू मात्र थोडासा स्वेअर आहे, आउट ऑफ ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच सूर्यकांत मोरे यांच्याकडनं वाईट करार. एक अवांतर धाव, या अवांतर धावने सांगत धावसंख्या 5. शेवटचा अंतिम चेंडू आहे. दोन्ही खेळाडूंना एक सुवर्ण संधी आहे. आपण विकेट प्राप्त केला तर 500, फलंदाज आपण षटकार मारला तर तुम्हाला 500. चेंडू सुंदरसा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, शॉट कव्हरला आपण पाहिलं. अनिल याला चांगले क्षेत्ररक्षण, मात्र दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये महत्वाचा फलंदाज बिंदास माळी याची खेळी मात्र संपुष्टात. ओव्हर क्रमांक पहिले संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 3-6 2 पॅन्डलच्या धावा देखील आम्ही ॲड करतोय. सुधारित धावसंख्या होते ती 8. बघा कॅप्टन कालवार संघाचं कॅप्टन आपण देखील लक्ष द्या. पॅनल्टीच्या 2 धावा आम्ही ॲड करतोय. या 2 धावाने मानकुली संघाची धावसंख्या 8 वर पोहोचते. ओव्हर क्रमांक पहिला हाताळलं देवीदाशाने अतिशय प्रतिम उत्कृष्ट कमालीचं षटक हाताळताना देवीदाशाला पाहिलं. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं नितेश. मिस टाइम स्ट्रोक निश्चित आपण पाहिला होता. आउट ऑफ पिन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाज संतोष आला, मात्र एक धाव घेण्याची संधी झाली. या एक धावेने संघ धावसंख्या 9. 3-9 ओव्हर क्रमांक दुसरं, गोलंदाज नितेश. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतोय स्पर्धेसाठी देखील यूट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक या स्पर्धेला जॉईन आहेत. आणि या प्रेक्षकांमध्ये खास करून 40+ फॉर्मॅटचे उत्कृष्ट क्रिकेटर रमा म्हात्रे कालवारचे, त्यांनी देखील या स्पर्धेला भरपूर काही शुभेच्छा पाठवल्या आहेत. आणि खास करून आपल्या लाडक्या संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद रमाजी म्हात्रे. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला, दुरून खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता होते, धावसंख्या स्थिर आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट कामगिरी सध्या आपण पाहतोय कालवार संघाच्या माध्यमातून परिपूर्ण जखडून ठेवले. साजेशी कामगिरी आउटफील्डमधून किंवा मैदानामधून करताना दिसत नाहीये संघ चौथा हिरवा मानकुली. महत्वाच्या सामन्यामधून एक महत्वपूर्ण कामगिरी दिसत नाहीये. पुन्हा एकदा नितेश. आता मात्र अक्रॉस द लाईन थोडासा ऑन साईडचा फटका साधला, चेंडू जातो वाईट ऑफ लॉंग ऑनला. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जात नाही, नकार दिला जातोय. धावसंख्या एकाने पुढे सकते 10. दुहेरी अंकामध्ये प्रवेश होते, धावसंख्या होती 10. चला यानंतर पुढील 2 संघाचे कॅप्टन तुम्ही देखील आम्हाला जॉईन व्हा. एका बाजूला वीर तानाजी दापोडे तर दुसऱ्या बाजूला वऱ्हालदेवी ताडाली. यानंतर वऱ्हालदेवी ताडाली आणि वीर तानाजी दापोडे या 2 संघांमधून नाणेफेक केली जाईल. मिस टाइम स्ट्रोक आहे, आउट ऑफ इन साईडचा फटका सजला आहे. अनिल याचं मी कौतुक करेन, झेल घेण्यासाठी जबरदस्त एफर्ट्स, उत्तम कामगिरी. आणि याच दरम्यान 3 धावा कंप्लीट करण्याची संधी संतोष याला. या 3 धावांनी संघात धावसंख्या 3 ने पुढे सकते, धावसंख्या होती ती 13. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका डाऊन द ग्राउंड. खऱ्या हातांच्या फटक्याची गरज होती. फटका आपण अभियाच्या बाट मधून पाहिला. हॉपल सुंदरसा अब्राईचा फटका.
धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्या होती ती 17. ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतो शेवटचा अंतिम चेंडू घातला गोलंदाज नितेश म्हात्रे. चेंडू फक्त फ्लिक केला ऑन साइडला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न बाळाचा अतिशय चांगले क्षेत्ररक्षण. मात्र या ठिकाणी धावा कंप्लीट झाल्या. चला पंचाने आम्हाला सांगा धावा किती झाल्या कंप्लीट. तीन का दोन. दोन धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावांनी संघात धावसंख्या होती ती 19. ओव्हर क्रमांक दुसरा संपते 2 षटकांची अंती धावसंख्या होती ती 19. उर्वरित 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि बघूया येणाऱ्या 12 चेंडूमधून संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. बघा खेळाडू आपण पंचांच्या कुठल्या प्रकारचा वादविवाद करू नका. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांना आपण सजेशन करायचं नाही आणि तर तुमच्या संघाला पुन्हा एकदा पेनल्टीचा सामना करावा लागेल. चला फील्ड सजावट करा. यानंतर वीर तानाजी दापोडे विरुद्ध वराल टीव्ही ताडाली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच धावसंख्या 19 आहे. 2 षटकांच्या अंती धावसंख्या 19 आणि 3 फलंदाज महत्वाचे तंबूच्या आश्रयाला. तिसऱ्या षटकाला परंपरे वैयक्तिक पाला सांगित तिसरं गोलंदाज येतो अनिल यांनी देखील या स्पर्धेमधून प्रेक्षकांना इम्प्रेस केलेले आहे. चांगली गोलंदाजी भरपूर चांगली गोलंदाजी आपण या स्पर्धेमधून त्याची पाहिली. तिसऱ्या षटकाला परंपरे वैयक्तिक पाला सांगित तिसरं गोलंदाज अनिल. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं. स्ट्राइक रोटेट करतोय बॅट्समन संतोष. गोलंदाज अनिल या ठिकाणी मात्र चेंडूला थोडासा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली होती. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू निश्चित आपण पाहिला. फलंदाज देखील थोडासा बॅकवर्ड जाऊन चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न मारून टाइम व्यवस्थित साधता आला नाही किंवा चेंडूची लाईन त्याला व्यवस्थित रीड करता आली नाही. निर्धाव चेंडूची सांगता होती धावसंख्या स्थिर आहे 19. तिसरे षटक प्रगतीपथावर. अतिशय चांगला चेंडू पुन्हा एकदा आतला गोलंदाज अनिल. सलग दुसरा चेंडू देखील संतोषाच्या बॅट मधून हा निर्धाव. गोलंदाज हा चेंडू मात्र चला प्लीज आपण पंचांची बात करू नका. या स्पर्धेचा देखील नियम आहे. आपण जर शफल झाला चेंडूला मांडण्यासाठी तर कदाचित तो चेंडू वाईट दिला जाणार नाहीये. जागेवरून चेंडूला आता मात्र चेंडूला सुंदरसा स्पंज केले. ऑफ साईडचा फटका सजला होता मात्र
शतरक्षक तिकडे सचिन मात्रेला आपण पाहिलं, कमेलचा झेल त्याच्या माध्यमातून कॅरी झाला आणि महत्वाचा फलंदाज मात्र संपुष्टात. तू तो रोलर से उड़ गया होगा, उड़ा तेरा बाप. अरे पब्लिक चिल्ला रही थी. मैं निकला ओ गति लेके ओ रास्ते पर. आउट ऑफ पार्क. मी अगोदरच नेमनाथ संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे. काय कमालीचा फटका आल्या उत्तम समाचार. गोलंदाज अनिल याचा पहिल्या चेंडू फेस करताना सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. परशु बोल. तर 3 षटकांच्या ती धावसंख्या होती ती 26. आता मग थोडंसं कमबॅक करताना आपण संघ पाहतोय. पहिल्या दुसऱ्या ओव्हरचा आपण विचार केला तर थोडीशी साजेशी कामगिरी नव्हती. मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये अतिशय चांगल्या धावा प्राप्त करताना आपण फलंदाज पाहिले. एकंदरीत धावसंख्या होती ती 26. बघा पहिल्या 3 ओव्हरसाठी आपण 15 मिनिटं आणि 58 सेकंद घेतलेले आहेत. चौथ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक चौथा गोलंदाज येतोय दीपक. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. यानंतर 2 दिग्गज संघामधून नाणेफेक केली जाईल. एका बाजूला बीर तानाजी दापोडे तर दुसऱ्या बाजूला वऱ्हालदेवी ताडाली. या ठिकाणी मात्र दूरवरून लांबून मारण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं तर फलंदाज प्रेम माळी याला एक निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे, समित आहे 26. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका साजलाय कपिल. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण खऱ्या अर्थानं झेल घेण्यासाठी देखील चांगला प्रयत्न झाला. मात्र सर्वात महत्वाचा चेंडू अडवला गेला आउटफील्ड मधून. दोन धावा कंप्लीट झाल्या प्रेमनाथ माळी याच्या बॅटमधून. निश्चित जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा संघाचा तारणहार बनतो प्रेमनाथ माळी. कित्येक स्पर्धेमधून आपण या ठिकाणी मात्र चेंडू मोठा फटका आहे आणि या ठिकाणी महत्वाचे विकेट. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित नसताना तो फलंदाज बाद झाला महत्वाचा प्रेम माळी. नेक्स्ट बासमन सदाशिव.
चला वरालदेवी ताडाली संघाचा कॅप्टन वरालदेवी ताडाली संघाचा कॅप्टन आपण देखील या आपला प्रतिस्पर्धी संघ आणि त्या संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. वरालदेवी ताडाली संघाचा कॅप्टन आपण या प्लीज. फुल्यांचा चेंडू ऑनसाइडचा फटका साजला आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. बघूया धावा किती कंप्लीट झाल्या. 2 धावा. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. खरं तर सामना विजयासाठी तुमचं क्षेत्ररक्षण देखील फार महत्त्वाचं असतं. बघा या अगोदर कपिल याने देखील अतिशय सुरेख सुंदर क्षेत्ररक्षण केलं. आता त्यानंतर आपण सचिन म्हात्रे याचं देखील कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा ऑनसाइडचा फटका साजला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष आणि यस वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल कॅरी केला जातो आणि महत्त्वाचा फलंदाज अभि याची खेळी मात्र संपुष्टात. वरालदेवी ताडाली संघाचा कॅप्टन आपण देखील या. शेवटचा अंतिम षटक प्रगतीपर. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे आणि चालू सामन्यातील सेकंड इनिंगचा पहिला चेंडू टाकण्याच्या अगोदर आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला नाही तर कदाचित तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. धावसंख्या 31-31. आम्ही सांगतो तुम्ही द्या. आम्ही डायरेक्ट नाही आलो. वेलकम पंकज ठाकूर. वरालदेवी ताडाली संघ देखील आज मोठ्या ताकदीनिशी आपण पुन्हा एकदा या मैदानामधून इन ॲक्शनमध्ये पाहणार. पहिल्या दिवसामधून क्वालिफाय झालेला संघ होता. जबरदस्त कामगिरी या संघाची आपण पाहिली होती. देवानंद सुंदर असा ब्रोचा फटका आपण पाहिला. बॅक टू बॉलचा मारा. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. ही धाव देखील फार महत्वाची आहे. या 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांची संख्या धावसंख्या होती ती 33 आणि 34 धावांचं लक्ष असेल विजयासाठी कालवाऱ्या संघाला. तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा जाऊया टॉस बॉक्समध्ये करूया 2 दिग्गज संघांमधून पुढील सामन्याचा नाणेफेक. एका बाजूला वरालदेवी ताडाली तर दुसऱ्या बाजूला वीर तानाजी दापोडे. दोन्ही संघाचे कॅप्टन राजेश. थँक्यू सो मच मोहनदादा भोईर. नेक्स्ट मॅच आपण नक्कीच एक मोठा महामुकाबला पाहणार आहोत. त्यामध्ये वीर तानाजी दापोडे आणि वरालदेवी ताडाली 2 दिग्गज संघ असतील आणि या संघामध्ये एक महत्त्वाची टॉस होईल. सन्माननीय तरेसाहेब सचिव तसेच सन्माननीय अध्यक्ष साहेब नवीन 40+ क्रिकेट संघटना नवनिर्वाचित अध्यक्ष जोशी वेलन भादवड ए आणि बी संघाचे सर्व उद्योगपती भादवड टेमगर सन्माननीय मनोहरजी जोशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब नक्कीच आज दिवसाचा शेवट आपण करणार आहोत. त्यासाठी ही महत्त्वाची लढत आणि या महत्त्वाच्या लढतीत आपण ही टॉस करायची आहे. कॉलिंग कोण करेल? येस वीर तानाजी दापोडे संघाचे कॅप्टन कॉलिंग करतील. हेड असं म्हणणं आहे आणि यस हेड पडलेला आहे. साहेब आपण पुन्हा एकदा मंचावर जा. थोडीशी आपण नक्कीच आपल्याकडे वेळ आहे. शेवटचा दिवस आहे. थोडीशी चर्चा करणार आहोत. टॉस जिंकलेले आहे. निर्णय काय आहे? क्षेत्ररक्षण. एकूणच तुमच्या संघाकडे एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. राजनची जबरदस्त फटकेबाजी पहिल्या दिवसात खूप त्याचं लक होतं आणि नक्कीच त्यानंतर दिनेश वगैरे जे आहेत प्लेयर कसं वाटलं नक्कीच ह्या पूर्ण चषकामध्ये खेळताना? खूप चांगलं वाटलं खेळायला. एक चांगली महत्त्वाची लढत आहे. काही वेगळी रणनीती असेल वरालदेवी ताडाली संघाच्या अगेन्स्ट? तसं काहीच नाही. मैदानात उतरल्यानंतर ते बघू. एक प्रश्न विचारेन. ही जी मेहनत आहे सन्माननीय अध्यक्ष तरे म्हणजे सचिव तरे साहेब तांगडे साहेब त्यांच्या इतर सहकाऱ्यांची घनश्यामजी भोईर असतील किंवा इतर सहकारी असतील या मेहनतीविषयी काय वाटतं? कारण इतक्या लांब येऊन ही स्पर्धा आयोजित करणं सोपी गोष्ट नाही आहे. ही स्पर्धा आयोजन केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. चांगलं नियोजन केलं आहे.
तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. टॉस टॉस हारा है, बिल्कुल टॉस इम्पोर्टेंट थे आपके लिए. जी बिल्कुल इम्पोर्टेंट था, लेकिन पहले हम भी बॉलिंग करना चाह रहे थे, लेकिन ठीक है बैटिंग दिया, बैटिंग करेंगे. अच्छी टीम कही जाती है वराल देवी ताड़ाली, बहुत अच्छा परफॉर्मेंस किया आपने पहले दिन में. कैसे अब रणनीति रहेगी आपकी? हाँ ठीक है, हम कोशिश करेंगे कि 50 रन का टारगेट दें. कौन बैट्समैन बॉलर होंगे जिन पर ज़्यादा आप निर्भर रहोगे? किरीट और नवीन जी. आपके टीम को भी बहुत बहुत बधाई. वीर तानाजी तापोडे आणि वरालदेवी ताडाली या दोन संघामध्ये मित्र टॉस या ठिकाणी झालेली आहे. टॉस जिंकलेल्या वीर तानाजी दापोडे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि आमंत्रित केलेले मोहनदादा भोईर यांचा संघ वरालदेवी ताडाली या संघाला प्रथम बॅटिंगसाठी. बॅक टू कॉम्बॉक्स. येस तर स्वागत आहे शेवटच्या दिवसात. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा आणि या गोड दिवसाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दमन चषक 2024-25 आपण पाहत आहेत मित्रांनो. स्वतंत्र सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने ओळखलं जाणारे हे मैदान, दाबेल इथे असलेलं हे मैदान आणि नक्कीच केंद्रशासित प्रदेश दमन या ठिकाणी आपण ही स्पर्धा पाहतोय. यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जोडलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं मी ज्ञानेश्वर चिकणे मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सुस्वागतम. मैदानात उपस्थित असलेल्या सर्व संघांचंही मी हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेसाठी ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला देणगीच्या रूपाने मदत केली, ज्यांनी ट्रॉफीच्या रूपाने मदत केली, आर्थिक मदत केली, त्या सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत. जाऊया आपण सामन्याकडे. प्रवीण आणि बाला ही साळमीची जोडी. बिंदास माळी नेहमीचं पहिलं षटक. पहिला चेंडू बॅकफुटला गेले फलंदाज. खरं तर क्रीजवर पडल्यानंतर पिच झाला होता चेंडू आउटसाईडला आणि यष्टनच्या मागे नक्कीच नेहमीप्रमाणे योगेश दळवी अगदी चुस्त. योगेश दळवी आज बॅटिंगमध्ये खूप काही करू शकले नाहीत. बॅटिंगमध्ये तर नक्कीच अपयशी ठरले. मात्र यष्ट्यांच्या मागे पहिल्या चेंडूवर चांगली यष्टीरक्षण करताना, चोख काम करताना बिंदास. यावेळी शपलला क्रॉस होण्याचा प्रयत्न खरं तर सोडून दिला होता. टेचच्या अंदाजाने मोरे सरांचा इथे इशारा आला वाईटचा. कुठे ना कुठे बिंदास माळी निश्चितच थोडे नाराज आहेत, कारण महत्त्वाचा चेंडू आहे. एकही निर्णय इकडे तिकडे झाला तर अगदी तुम्हाला इथून तर 240 किलोमीटरचा प्रवास करावा लागेल. धावसंख्या धावफलकावर 1 लागलेले वाईटच्या रूपाने. मित्र हो, खरोखरच सर्व संघांचं मी आभार मानतोय की आपण 240 ते 250 किलोमीटर प्रवास करून इथपर्यंत क्रिकेट खेळण्यासाठी आलात. ओव्हर द विकेट गोलंदाज बिंदास माळी. लॉफ्टेड शॉट. दिस इज अ पॉवर ऑफ प्रवीण. व्हाट अ शॉट. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. घेतला इन द राईस आपण बघितला. नक्कीच यावेळी मात्र शॉर्ट चेंडू पुल व्यवस्थित मात्र चेंडू बॅटवर येत नाहीये. अगदी सकाळचं वातावरण आम्हीही पहिल्या सामन्यामध्ये खेळलो. एक धावेसाठी अगदी झगडावं लागतं. मोठा शॉट मारू किंवा नको मारू ही मनस्थिती असते. अगदी द्विधा मनस्थितीत दुसरी धाव घ्यावी की नको घ्यावी ही मनस्थिती असते. आणि त्यानंतर खरोखरच वातावरण जे आहे ते अगदी थंड वातावरण, शांत वातावरण, टिपिकल क्रिकेट कंडिशन जरी असली तरी वातावरणाचा खूप फरक पडत असतो. टेनिस बॉल क्रिकेट असो किंवा लेदर बॉल क्रिकेट असो, मातीची खेळपट्टी आहे आणि मातीच्या खेळपट्टीवर निश्चितच वातावरणाचा फरक पडतोय. आणि इथेही आपण जर विचार केला तर प्रत्येक संघाच्या खेळावर, खास करून बॅटिंगवर वातावरणाचा नक्कीच परिणाम जाणवलेला आहे. गोलंदाज बिंदास माळी निकरीचे प्रयत्न करतोय, मात्र त्याला बघूया पुढील काही चेंडूमध्ये
नशिबाची साथ किंवा त्याच्या टॅलेंटची साथ मिळते का. धावसंख्या धावफलकावर आत्तापर्यंत 8 पोचलेली आहे. हो, हलक्या हाताने फक्त चेंडूला चिप केलेलं आहे. पुश करो खुश रहो. धावसंख्या धावफलकावर 9. नक्कीच वेलकम. नक्कीच विनोदजी काटेकर साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. डॅशिंग डायनामाइक पर्सनॅलिटी, आमचे जवळचे मित्र, नक्कीच मॅन फ्रॉम कामतगर जॉली स्पोर्ट कामतगर संघाचे सर्वेसर्वा साहेब. टार्गेट 34 आहे. चौथा हिरो माणकोली संघाकडून 33 धावा करण्यात आलेले आहेत. जय कालिका माता कालवार संघाला 34चं टार्गेट दिलेलं आहे. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावर 9 लागलेली आहे. पुल मात्र हाफ आहे. इथे दळवी चेंडूवर जाण्याचा प्रयत्न करतील. सिंगलच्या मदतीने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 होते. खरं तर स्पिन गोलंदाजीला खूप इथे फायदा होता, खूप साथ मिळत होती. मात्र मागच्या सामन्याचा जर विचार केला, धावसंख्या 10 झालेली, अजून एक चेंडू शिल्लक आहे. मागच्या सामन्याचा जर विचार केला तर नक्कीच जयगावदेव वडूनगर संघाला पराभूत करण्यात यश मिळवलं होतं सचिन स्पोर्ट पूर्णा संघाने. आणि खूप चांगलं प्रदर्शन आपण बघितलं सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचं. अभिनंदन अगदीच जगदीश पाटील आणि संदीप पाटील. यावेळी मात्र हलक्या हाताने पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय बाळाकडून. खरं तर बाळा मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो, मात्र संघाची गरज असली ना त्याप्रमाणे तुम्हाला ढाळावं लागतं. एक प्रोफेशनल क्रिकेटपटू तेव्हा तुम्ही होऊ शकता. संघाची कशी गरज आहे त्याप्रमाणे तुम्हाला खेळणं खूप महत्त्वाचं असतं. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर आल्या 11 आणि 11 धावा करताना प्रवीणच्या बॅटमधून आपण पाहतो 8 धावा आल्या. बाळाच्या बॅटमधून 2 धावा आलेल्या आहेत. खरं तर प्रवीणने जो षटकार मारला होता लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर, तो अगदी देखणा षटकार होता. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. पहिल्या षटकासाठी किती मिनटं खर्च झाली? 4.5 मिनटं पहिल्या षटकासाठी खर्च झालेले आहेत. योगेश दळवीकडे प्रमुख अस्त्र. यस, मला वाटलंच होतं की आपलं प्रमुख अस्त्र इथे बाहेर काढलं जाईल चौथा हिरवा माणकोली संघाकडून. कारण कुठे ना कुठे सामन्यात तुम्हाला पुन्हा एकदा प्रवेश करणं महत्त्वाचं आहे, सामना ऑन ठेवणं महत्त्वाचं आहे. ही चांगली रणनीती दिसते चौथा हिरवा माणकोली संघाच्या कॅप्टन बिंदास माळीची. कॅप्टन्सी खूप महत्त्वाची असते, कारण क्रिकेट हा फक्त टॅलेंटचा खेळ नाही आहे. क्रिकेट हा फक्त तुमच्या जिद्दीचा खेळ नाही आहे. तर क्रिकेटमध्ये ना तुम्ही जे प्लॅन वापरता, तुम्ही ज्याही गोष्टी अगदी परिस्थितीनुसार ढालता, गोलंदाजी कशी लावावी किंवा फलंदाज कोणाला उतरवावं, कुठे कुठलं क्षेत्ररक्षण लावावं, हे जेव्हा तुम्ही प्लॅनिंग करता ना तेव्हाच क्रिकेटमध्ये सक्सेस होत असता. आणि ते सर्व अवलंबून असतं खरं तर कॅप्टनवर. इथे गुड कॅप्टन्सी आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावर लागलेली 11 विदाउट लॉस. प्रवीण आणि बाळा एक जोडी अगदी पणपते. चांगली पार्टनरशिप. खरं तर चांगली संघटना पाहिजे तर तुम्हाला लिडरशिप चांगली हवी असते. आणि ती लिडरशिप गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय सन्माननीय संस्थापक अध्यक्ष प्रतापदादा पाटील यांच्या मार्फत. आणि इथे पार्टनरशिप मात्र चांगली होत आहे प्रवीण आणि बाळाची. चांगली इनिंग उभारायची असेल तर पार्टनरशिप खूप महत्त्वाची. हा फुलटा चेंडू आहे, स्वंग केलेला आहे आणि चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. फक्त चेंडूला टर्न केलं. यष्टांच्या मागे काळराम केणी सर नेहमीच यष्टीरक्षण चांगलं करत असतात, ज्यांच्या नावावर आजही तो रेकॉर्ड अबाधित आहे. 3 चेंडूमध्ये 3 फलंदाजांना त्यांनी क्लीन बोल्ड केलं होतं. काय जबरदस्त परफॉर्मन्स केला होता कारिवली संघाविरुद्ध चौथा हिरवा गुरुदत्त क्रीडानगरीमध्ये. आणि तेच काळराम केणी सर आपल्याला पाहतोय आपण यष्टांच्या मागे. अगदी चांगली गोलंदाजी आहेत ते. फलंदाजीमध्ये कधी कधीच त्यांना संधी मिळते. हा चेंडू स्लो टाकला होता. पुन्हा एकदा फ्लाईट 8 आणि त्यानंतर धीमा चेंडू. फलंदाज बाद झालेला आहे तिथं. हिट विकेट आय थिंक. कधी कधी स्वतः हिट विकेट होता, तिथं मात्र स्वतः नाही तर नक्कीच धावसंख्या धावफलकावर लागलेली ती 18 क्षमस्व. फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोचवा.
दीपक फलंदाजीसाठी येतोय. आल्हाददायक वातावरण एन्जॉय करतायत. साऊथ आफ्रिकेला जर तुम्ही कधी कसोटी सामना बघितला तर त्या कसोटी सामन्यामध्ये आजूबाजूला मैदानाच्या आजूबाजूला मस्त एन्जॉयिंगमध्ये क्रिकेट बघितलं जातं. 18 धावा झाल्या आहेत मित्रा. आणि इथे दमनचा जो हा मैदान आहे म्हणजे स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने, आणि इथेही तेच चालत असं अगदी एन्जॉईंग क्रिकेट. हरला जिंकला संघाला जास्त टेन्शन नसतं. टेन्शन घालवण्याच्या मात्राही या ठिकाणी भरपूर आहेत. धावसंख्या धावफलकावर 18. योगेश दलवीचा पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल. शॉर्ट थर्ड मॅन आहे. डीप पॉईंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ. हाई फ्लायटेड दिलेला चेंडू परंतु ऑन साईडला खेळायचा होता. ऑफ साईडला चेंडू जातोय. कव्हर क्षेत्रामध्ये सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर लागली ती 19. खरं तर 19 हा आकडा गाठलेला आहे आणि गाठायचा विजय संपादन करण्यासाठी 34चा आकडा म्हणजे 15ची गरज अजूनही. पुन्हा एकदा चिप केलेला आहे. सेन्सिबल क्रिकेट, मोठी फटके मारण्याचा प्रयत्न नाही आहे. नक्कीच विनोदजी काटेकर खूप चांगल्या प्रकारे मी तर म्हणेन आता हे 2 फलंदाज खेळत आहेत, बाळा आणि दीपक. प्रवीण बाद झालेला वैयक्तिक 8 धावांवर. अजून येणाऱ्या फलंदाजामध्ये चांगले तगडे फलंदाज आहेत. 13 चेंडू 14 धावांची गरज. अजूनही सामना संपलेला नाही आहे. क्रिकेटचा क्लायमॅक्स, सामन्यांचा क्लायमॅक्स कोणीही लिहू शकत नाही. म्हणून तर क्रिकेट इतकं लोकप्रिय आहे. बॅकफुटला गेले फलंदाज. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. देवानंद मामा तिथे आहेत. नक्कीच त्यांच्या माध्यमातून जरी फील्ड करण्यात आली तरी मात्र ते 1 धाव वाचवू शकले नाहीत. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 21. वेलकम जितू मामा, आपलंही हार्दिक स्वागत आहे. उमर 55 की दिल बचपन का असं म्हटलं जातं. त्यांच्या केसांवर जाऊ नका. आजही त्यांच्यामध्ये नक्कीच एक हिंमत आहे क्रिकेट खेळण्याची. मागच्या वर्षीचा दमन चषकातील तो झेल अजूनही आठवतो आणि त्या झेलासाठी सर्वोत्कृष्ट झेल हे पारितोषिक त्यांनी पटकावलं होतं. जितू मामा, आपलं खूप खूप अभिनंदन आणि समालोचन कक्षामध्ये आपलं हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. मित्रांनो, कधीही समोर जाताना ना कोणाच्याही चेहरा हसता ठेवा. तुमच्या चेहऱ्यावर जर माशा मिळालेल्या असतील ना तर तुम्हाला कोणीही लाईक करणार नाही. तुमच्या चेहऱ्यावर जर तक्रारी असतील ना, तुम्हाला दुःख 1000 असू द्या परंतु कोणाच्याही समोर जाताना ना हसऱ्या चेहऱ्याने जा. तेव्हा आणि तेव्हाच तुमचं इम्प्रेशन पडते समोरच्या माणसावर. नाही, गुल लावून येण्यापेक्षा ना खरोखर नाना, शरद नाना, तुमच्या चेहऱ्यावर हास्य असेल तेव्हा बघा किती लोक तुमच्या आजूबाजूला गोळा होतात. 10 मिनटं झाली, 2 षटकं तुमची संपलेली आहेत. उर्वरित 5 ते 6 मिनटामध्ये तुम्हाला पुढचं षटक पूर्ण करायचं आहे. परंतु आता ज्ञानेश्वर मुकादम नक्कीच कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. 21 धावा झालेले आहेत. उर्वरित 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. असे सामने आले ना 40+ की प्रेक्षकांना ही चेव येतो. प्रेक्षक अगदी टी व्ही ऑन करून असतात, यूट्यूब ऑन करून असतात. त्यांना वाटतं की आपला जो डाटा आहे 1.5 GB कुठे ना कुठे सत्कारणी लागावा म्हणून मनोरंजन, एंटरटेनमेंट करत असतात. चला, 11वा मिनिट सुरू झाला, 12वा मिनिट सुरू झाला. केणी सर हेल्प करा प्लीज. ज्या हे पेनल्टी वगैरे आहेत त्या आम्ही ॲड केलेल्या आहेत. कुठल्याही संघा इथे जर ऑब्जेक्शन असेल तर तुमच्याकडे एक इथे नोटबुक ठेवलेली आहे समालोचन कक्षामध्ये. तुमच्या कमेंट्स त्या नोटबुक्समध्ये लिहू शकतात. चला, आत्ता मात्र अति होते, प्लीज कॉपरेट. 4था हिरो मानकुली संघाचे कॅप्टन. शॉर्ट कव्हर आहे. शॉर्ट थर्ड मॅन. पॉईंट नक्कीच थोडासा 38 सर्कलकडे कळलेला आहे. इम्प्रोवाइज केलेला आहे. चांगला फटका आहे. विठ्ठलदादा भोईर यांची आठवण व्हावी असा हा फटका. अगदी स्कूपचा फटका. आणि नवीन 40+ क्रिकेटमध्ये हा फटका पहिल्यांदा राहणाल गावचे सुप्रसिद्ध उद्योगपती विठ्ठलदादा भोईर यांच्याकडून मारला गेला होता. आणि आता मात्र तोच फटका येतो बॅटमधून दीपकच्या. 3 धावा आल्या. 3 धावाने धावसंख्या धावफलकावर 24. बघा किती प्लॅनिंग आहे बॅटिंगमध्ये. कुठलाही अक्रास्थळेपणा नाही आहे. कुठलाही
म्हणजे मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न नाही, विकेट देण्याचा प्रयत्न नाही, अगदी प्रत्येक चेंडू डोक्याने खेळला जातोय. बॅटपेक्षा ना क्रिकेटमध्ये डोकंही खूप महत्त्वाचं असतं आणि ते डोकं इथं वापरलं जात आहे कालवार संघाच्या बॅट्समनकडून. वाह क्या बात आहे. असं क्रिकेट असलं ना की नक्कीच एक सामन्याला रंगत येते. धावसंख्या धावफलकावर 24. मात्र चौथा हिरवा माणकोली संघाच्या गोलंदाजांकडे जास्त पर्याय नाही आहे, कारण त्यांच्याकडे धावा फक्त 33 आहेत. वातावरण थोडंसं बदललेलं आहे. सूर्यनारायणाने दर्शन दिलेलं आहे आणि मैदानावर स्वच्छ निर्मल सूर्यप्रकाश पडलेला आहे. शॉर्ट पिच चेंडू पूल केलेला आहे. हा पूल आहे. पूल आणि हुक यांचं मिश्रण पाहतोय. मात्र लाजवाब क्षेत्ररक्षण 2 धावा पूर्ण केलेल्या जातात. विनोदजी काटेकर साहेब, अनेक संघांचं स्वप्न असतं दमन चषक जिंकावं. बघा, कितीही फी असो, कितीही खर्च असो, राहण्या जाण्याचा येण्या जाण्याचा कितीही खर्च असो, इथे सहभाग का घेतला जातो? कारण माझ्या संघाच्या नावावर एक दमन ट्रॉफी लागावी असं प्रत्येक खेळाडूचं आणि प्रत्येक त्या खेळाडूच्या व्यवस्थापकाचं स्वप्न असतं. चला लगेच आपण सामन्याला सुरू करूया. जे संघ उर्वरित शिल्लक राहिलेले त्या सर्व संघांना खूप खूप शुभेच्छा दमन चषकाच्या. पूल केलेला आहे ते मात्र पुन्हा एकदा. ओहो क्या बात आहे. व्हाट कॅच. प्रेमनाथ तरे यांचा अप्रतिम झेल आणि फलंदाज प्रेमनाथ माळी यांचा अप्रतिम झेल आणि फलंदाज फेल.
A1 जोडीच्या नक्कीच कष्टावर ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडत आहे. धावसंख्या धावफलकावर 32 लागलेले. उर्वरित 5 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. कालिका माता कालवार वर्सेस चौथा हिरवा माणकोली हा सामना आपण पाहतायत. ते मात्र कव्हर क्षेत्रामध्ये कालियाम केडी सर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि जावं लागेल दीपकला खेळपट्टी सोडून. पहिल्या चेंडूवर जो चौकार आला तो चौकार खरं तर खूप लाभदायक ठरलेला आहे कालवार संघासाठी. चार चेंडू 2 धावांची गरज. जसे लग्नाला हल्दीमध्ये गर्दी होते ना तशी आता मात्र फलंदाजांच्या अवतीभोवती गर्दी झालेली आहे क्षेत्ररक्षकांची. 4 चेंडू 2 धावांची गरज आहे. काय घडेल इथे. गोलंदाज अविनाश स्लो टाकलेला होता. चेंडू फिरवलेला आहे स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर आणि या स्पर्धेच्या बाहेर खरं तर चौथा हिरवा माणकोली